हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप इंडेक्सचा चार्ट बघणार आहोत. आणि चला बघ, वेळ न वाया घालवता आपण निफ्टीचा चार्ट बघूया. तर निफ्टीचा हा डेली चार्ट आहे. डेली चार्टवर एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला होतं आणि ट्रायंगल पॅटर्नचा हा ब्रेकडाऊन आलेला आहे. बघा, इथं रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स, सपोर्ट, इथं सपोर्ट आणि सपोर्ट ब्रेक केलेला होता. पुन्हा रिटेस्ट केला आणि पुन्हा निफ्टी खाली आलेली आहे. 22,811 इथपर्यंत निफ्टी आलेली आहे. नंतर जर बघायला गेलं तर पुन्हा जर इथं जर कन्सोलिडेशन केलं निफ्टीने, तर पुन्हा इथं खाली येऊन 21,838, 21,838 किंवा 22,000 पर्यंत निफ्टी ही येऊ शकते. तर हा वन डेचा चार्ट आहे. पण आपण जर आता वीकली चार्ट बघायला गेलो तर वीकली चार्ट मध्ये बघा, इथं सुद्धा सेम आणि इथं सुद्धा सपोर्ट घेतलेला आहे. आणि इथं बघा 100 EMA आणि 200 EMA. 200 EMA तर अजून खूप खाली आहे. पण काल आपण जर बघितलं असेल, काल जर बघितलं तर बघा, जास्तीत जास्त बघा 200 EMA वर जेव्हा आपण निफ्टी जाते तेव्हा फास्ट निफ्टी आतापर्यंत वरती आलेलं आहे. तर 100 EMA पर्यंत येण्याची शक्यता आहे. 100 EMA सुद्धा आणि सपोर्ट लाईन सुद्धा एकच ठिकाणी येत आहे. 21,900 ते 21,800 पर्यंत, जास्तीत जास्त 21,900, 22,000 पर्यंत निफ्टी येण्याची शक्यता आहे. नंतर पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी मध्ये बघा, जर बघितलं तर इथं सुद्धा एक ट्रायंगल पॅटर्न झालेलं होतं. इथं बघा, इथं झाला हा रेजिस्टन्स, 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 इथं हा सपोर्ट, सपोर्ट, सपोर्ट आणि इथं ब्रेक केलेला होता. इथं सुद्धा ब्रेक केल्यानंतर इथं बघा रिटेस्ट केलेला आहे. रिटेस्ट करून पुन्हा खाली येण्याची बँक निफ्टी पूर्ण कोशिश करणार आहे. 46,364 नंतर 44,200 पर्यंत येण्याची शक्यता आहे. तर आपण याचा बघितलं वीकली चार्ट जर बघितला तर वीकली चार्ट मध्ये सुद्धा सेम असंच पॅटर्न तयार झालेला आहे. आणि बघा 100 EMA आणि 200 EMA जर बघितला तर 100 निफ्टीच्या कम्पेअर जर बघितला तर इथे 100 EMA लवकर येत आहे. तर इथं जर आपण आता बघितलं तर हा जो 200चा EMA आहे तो वरती येईल आणि 44,200 पर्यंत बँक निफ्टी येण्याची कोशिश करणार आहे. आणि आता जर इथं जर ब्रेकडाऊन आला, पुन्हा आता इथं रिटेस्ट करून ब्रेकडाऊन आला तर 46,364 पर्यंत येण्याची शक्यता आहे. पुढे आहे मिड कॅप. मिड कॅप इंडेक्स मध्ये बघा, इथं सुद्धा एक ट्रायंगल पॅटर्न. इथं बघा, इथं रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, इथं सपोर्ट, सपोर्ट आणि इथं बघा, इथं सुद्धा सपोर्ट म्हणू शकतो तो. नंतर इथं बघा पुन्हा इथं ब्रेकडाऊन आलेला आहे आणि 49,600 पर्यंत येण्याची मिड कॅप निफ्टी मध्ये शक्यता आहे. पुढे आहे पुढचं टार्गेट आहे. जर इथं कन्सोलिडेशन करून ब्रेकडाऊन दिलं तर इथं 41,535 पर्यंत मिड कॅप निफ्टी येऊ शकते. तर आपण आता याचा वीकली चार्ट बघूया. तर वीकली चार्ट मध्ये जर बघितलं तर इथं सुद्धा आपण एम पॅटर्न सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि एम पॅटर्न झाल्यानंतर बघा किती फॉल, जिथपर्यंत बघा एवढा फॉल येण्याची शक्यता आहे. इथं जर आपण 100 EMA आणि 200 EMA जर बघितलं, तिथं सपोर्ट लाईनला जर आपण सपोज इथं सपोर्ट लाईन जर आलं बघा इथं, आणि ही जी 100 EMA आहे ती वरती जाऊन 49,500 पर्यंत, 535 पर्यंत मिड कॅप इंडेक्स येऊ शकते. जर इथून फॉल आला तर 200 EMA पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर पुढचा चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्स. स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा, हा सुद्धा वन डेचा चार्ट आहे. इथं हा तुमचा रेजिस्टन्स, 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 इथं सपोर्ट आणि बघा इथं येऊन इथं पुन्हा हा ब्रेकडाऊन झालेला आहे. आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर बघा इथं कंटिन्युअस फॉलिंग दिसत आहे बघा स्मॉल कॅप मध्ये. तर स्मॉल कॅप मध्ये कंटिन्यू इथं सपोर्ट आहे 14,978. त्यानंतर जर स्मॉल कॅप इंडेक्सने टिकाव नाही धरला तर 13,114 पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स येण्यास तयार आहे. पण शक्यतो आपण आता वीकली चार्ट बघूया. वीकली चार्ट मध्ये जर बघितलं तर हा वन डेचा वीकली चार्ट आहे. वीकलीचा मध्ये आपण 100 EMA 200 EMA आपण ओपन केलेला आहे. तर जेवढ्या हा फास्ट खाली येत आहे बघा, यामध्ये सुद्धा एम पॅटर्न म्हणण्यास हरकत नाही. नंतर बघा इथं सपोर्ट, 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 नंतर हे बघा इथं रेजिस्टन्स, रेजिस्टन्स आणि इथं खाली ब्रेकडाऊन केलेला आहे. आणि इथं बघा हा तो दिसत आहे, हा 100 EMA आहे. 100 EMA आहे 15,635. जर तो ब्रेक केला तर 14,978 आणि हे पुढे येणार याला सोबत घेऊन जाणार आणि 13,175 पर्यंत, 13,000 जवळपास 100-200 पर्यंत स्मॉल कॅप निफ्टी येण्यास तयार आहे.
अशा प्रकारे आपण आज निफ्टीचा चार्ट बघितला, वीकली आणि डेली. बँक निफ्टीचा सुद्धा डेली आणि वीकली बघितला, तसेच स्मॉल कॅप आणि मिड कॅपचे सुद्धा डेली वीकली चार्ट हे बघितलेले आहेत. आज कोणत्याही प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक दिलेले नाही, कारण मला ब्रेकआउट स्टॉक मध्ये कोणत्याही प्रकारचा व्हॅल्यूम हा चांगला दिसलेला नाही. फक्त एक दिसत आहे बँक, पण ते सुद्धा त्यामध्ये सुद्धा व्हॅल्यूम हा कमी होताना दिसत आहे, त्यामुळे आपण बँक सुद्धा दिलेली नाही आहे. तर अशा प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.